श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेले पाणी तुमचं नशीब बदलू शकतं. हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचं असं रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू कराल. जे स्वामी समर्थ पुराणात आणि विष्णू पुराणात असं सांगितलं गेलं आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी ही अनेक वेळा सांगितलेले आहे की जल म्हणजे जीवन, आणि जेव्हा हे जल देवाच्या चरणी अर्पण केले जातं तेव्हा ते साधं राहत नाही, तर पवित्र आणि ऊर्जायुक्त बनतं. पूर्वीच्या काळात ऋषी मुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहीत होतं की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतं. आजही तुम्ही अक्कलकोट किंवा दिंडोरी येथे गेलात तर तेथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याचे अनेक कथा अनुभव ऐकायला आपल्याला मिळतच असतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण यामागे विज्ञान काय सांगतं? विज्ञानसुद्धा आज या गोष्टीला मान्यता देतं. पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकतं. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनाचा परिणाम त्या पाण्यावर होतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आलं आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते, आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देत असते. म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ते त्या भक्तांच्या ऊर्जेने भरून जातं. आता सांगण्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात. सर्वप्रथम हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करत असते. वेळ आपल्याला कारण न कळता घरात भांडण होतात, मन अस्वच्छ राहतं, त्याचबरोबर कामात अडथळे येतात, नेहमी अस्वस्थता वाटणे. अशावेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करत असते. दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढतं, कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरं म्हणजे धनलाभाचे मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आरोग्यावरही याचा परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. त्याचबरोबर पितृदोष निवारणासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्की होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमकं कसं करायचं? तर पूजेनंतर स्वच्छ तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा पितळाच्या भांड्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर त्यात थोडंसं गंगाजल टाका आणि देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडंसं प्या किंवा घरात शिंपडा. तुम्ही मंत्र म्हणूनही करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे मोठे बदल घडून आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर पूर्णपणे सोपवा. सुरुवातीला तुम्हाला साधा उपाय वाटतो, परंतु काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत, तुमच्या
वेगळी ऊर्जा निर्माण होत आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका. काही लोक पाणी ठेवतात पण दुसऱ्या दिवशी ते तसंच फेकून देतात. असं करू नका. त्या पाण्याचा आदर करा, कारण ते देवाला अर्पण केलेलं असतं. ते पाणी तुम्ही तुळशीला घालू शकताय किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. हे करत असताना मन पूर्ण शांत ठेवा. रागात असताना किंवा तणावात असताना अडलेले कामात सुद्धा आपल्याला यश मिळते. त्यासाठी हे उपाय करताना स्वच्छ मनाने करा, शांत भावनेने करा. काहीतरी विचार आहेत आणि तुम्ही रागात करतात, त्याला काही अर्थ नाही आहे. त्यासाठी हा उपाय करताना तुम्ही शांत डोकं ठेवून हा उपाय करा. अक्षरशः अडलेले तुमचे कामात तुम्हाला नक्की यश मिळेल. काहींच्या घरात भांडणे असतात तर ते कमी होतील. याचा असा अर्थ होतो की श्रद्धा व सातत्य असेल तर हा उपाय जो आहे तो फळ देतो. किमान तुम्ही हा उपाय दररोज करता नाही आला तर तुम्ही 11 दिवस करून बघा आणि अनुभव सांगा. नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला तुम्ही अनुभव शेअर करायला विसरू नका. खरं तर तुम्ही हा उपाय म्हणजे आपण देवाला हे देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेले पाणी किती आपले नशीब बदलू शकते हे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय, मी सांगण्यामध्ये आणि तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव आल्याशिवाय कळणार नाही. घरात नकारात्मक ऊर्जा असू दे, आपले विचार थोडेसे बिथरलेले असू द्या, सर्व काही या उपायाने, सर्व काही देवपूजा झाल्यानंतरचं जे ठेवलेले पाणी आहे ते तुमचं खरंच नशीब बदलू शकते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वातावरण शुद्ध होते. अक्षरशः हे अनुभव आलेले आहेत आणि तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन माहितीसाठी. त्याचबरोबर कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.